गुरुदक्षिणेत अंगठा देणारा एकलव्य. एकदा एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांना जाऊन विचारले की गुरुदेव, मला धनुर्विद्या शिकायची इच्छा आहे. ती तुम्ही शिकवाल का? गुरु द्रोणाचार्य समोर मोठे धर्मसंकट उभे राहिले. कारण त्यांनी भीष्म पितामहांना वचन दिले होते की केवळ राजकुमारांनाच ही विद्या मी शिकवेन. एकलव्य हा राजकुमार नव्हता, त्यामुळे त्याला द्रोणाचार्य ही विद्या शिकवू शकत नव्हते. द्रोणाचार्य एकलव्याला म्हणाले, मी तुला ही विद्या देऊ शकणार. एकदा द्रोणाचार्य पांडव आणि कौरवांसोबत धनुर्विद्याचा सराव करण्यासाठी जंगलात गेले होते. त्यांच्यासोबत एक कुत्राही होता. तो कुत्रा फिरत फिरत जंगलात खूप लांब गेला आणि एकलव्याजवळ जाऊन पोहोचला. एकलव्याला पाहून कुत्रा खूप भुंकू लागला. तेव्हा एकलव्याने कुत्र्याला लागणार नाही, पण कुत्रा भुंकायचा थांबेल अशा रीतीने 7 बाण कुत्र्याच्या तोंडात मारले. त्यानंतर कुत्रा परत गुरु द्रोणाचार्य आणि कौरव पांडव जेथे होते तेथे गेला. गुरु द्रोणाचार्य यांनी वचन दिले होते की अर्जुनासारखा धनुर्धर दुसरा कोणीही होणार नाही. पण हा दुसरा कोणीतरी अधिक शिकलेला धनुर्धर गुरूंपुढे धर्मसंकट आले. एकलव्याची अतुल श्रद्धा पाहून गुरु द्रोणाचार्यांनी विचारले, माझ्या मूर्तीसमोर बसून तो धनुर्विद्या शिकलास असे म्हणालास, पण गुरुदक्षिणा दिली नाही. त्यावर एकलव्य म्हणाला, आपण जी मागाल ती गुरुदक्षिणा द्यायला मी तयार आहे. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे. एकलव्याने एका क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला. त्यावर गुरु द्रोणाचार्य म्हणाले, बाळा, अर्जुनाला मी वचन दिले असल्याने तो धनुर्विद्येत सर्वश्रेष्ठ असला तरी जोपर्यंत आकाशात सूर्य, चंद्र आणि नक्षत्र आहेत तोपर्यंत लोक तुझ्या गुरुनिष्ठेचे, गुरुभक्तीचे स्मरण करतील आणि तुझी यशोगाथा गातील. धन्यवाद. तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी बोधकथा तसेच देवदेवतांच्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मनापासून खूप खूप धन्यवाद.